नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी 22 मे 2025 रोजी धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस येथे खोली क्रमांक 102 या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांसोबत जाऊन धाड टाकली असता त्या ठिकाणाहून तब्बल 1,84,00,000 रुपये आढळून आले. हे पैसे धुळे जिल्ह्यात आलेली अंदाज समितीसाठी गोळा करण्यात आला असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. मात्र या प्रकरणाला आता तब्बल 1 महिना उलटून देखील कोणालाही अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. तसेच या प्रकरणी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण राज्य सरकारला दडपवून टाकायचे आहे असा गंभीर आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. आज धुळे जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धुळे शहरातील जुनी महापालिका समोर असलेल्या महाराणा प्रताप चौकात गुलमोहर रेस्ट हाऊस येथील रोकड प्रकरण संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने धरणे आंदोलन करण्यात आले. सदर प्रकरणी SIT चौकशी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. SITचा प्रमुख कोण आहे त्याचे नाव जाहीर करावे, तसेच आमदार अर्जुन खोतकर व त्यांच्या स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी हे धरणे आंदोलन करण्यात आले. 1 महिन्यापासून जे गुलमोहर रेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी जे 1,84,00,000 रुपयाची खंडणी या धुळ्याच्या अधिकाऱ्यांनी जमा केली ती सापडून आज 1 महिना उलटत आहे. परंतु ज्याप्रमाणे ती चौकशी चालू आहे ती अत्यंत संत गतीने चालू आहे. हा टाईमपास चालू आहे आणि हे प्रकरण शासनाला दडपायचं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. याच्यामध्ये 1,84,00,000 सापडून देखील फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला त्याच्यावरच आमचा खरा सवाल आहे. 1,84,00,000 सापडून या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग, अँटी करप्शन ॲक्ट, IT ॲक्ट, BNS कायदा आणि मकोका कायदा याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे होते, कारण की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे. धुळ्याच्या जिल्ह्याच्या हजारो म्हणजे हा भ्रष्टाचार किती खालपर्यंत पाझरला आहे याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रेशन दुकानदारांना देखील फोन गेले आणि प्रत्येकी दुकानदाराने 10,000 रुपये जमा करावे, अन्यथा त्यांच्या दुकानावर धाड घालण्यात येईल असा दम भरण्यात आला RDC कार्यालयामधून. त्या RDC कार्यालयाचे जे CCTV फुटेज आहेत त्या RDC कार्यालयाच्या त्या शेलार आहेत त्यांचे जे CDR आहेत ते का तपासत नाही हा आमचा सवाल आहे. त्याचप्रमाणे किशोर पाटील आणि अर्जुन खोतकर, किशोर पाटील हा एक हस्तगे, हा एक प्यादा आहे. त्याला कोणीतरी सांगितले पैसे गोळा करण्यासाठी आणि ते पैसे गोळा करण्यासाठी त्याला अर्जुन खोतकर यांनी सांगितले. अर्जुन खोतकरच्या सांगितल्याप्रमाणे किशोर पाटलाने कुठल्या अधिकाऱ्यांना फोन केले, कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पैसे आणून दिले, ते का आणून दिले या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र मागत आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.